चला आता गुंज मंदिरातून आपण निघालेलो आहोत. आता गाडी चेंज केली आहे आम्ही. गाडी चेंज केलेली आहे. मी माझ्या भावाला आणि वहिनींना माझी गाडी दिली आहे युनिकॉर्न, आणि मी त्याची गाडी CD डिलक्स होंडा, हिरो होंडा. ही हिरो नाही, ही हिरो आहे फक्त, ती होंडा आहे फक्त. आता आपण बाजूलाच एका मंदिरात आलेलो आहोत. काय नाव आहे मंदिराचं? बालाजी मंदिरला आलेलो. हे वरती झाड, हे असं मंदिर, किती शांत वातावरण. बालाजी मंदिर, क्षेत्र गुंज. खूप मस्त. अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोविंदा जय गोविंदा. चालू झालं आता माहिती वगैरे. आता ह्या मंदिरातून आपण निघतोय. इथे असं मोठा आवार आहे, जिथे किचन दिसतंय. ते कपडे वाळू घातले, लोक राहतात तिथे. थोडंसं भांडे घासायचं, आंघोळ करायचं. चिंच. पाणी पण आहे आणि ओलांडून पण जात आहे. पाणी आहे मग चालू. आता इथून मगाशी आपण डावीकडे गेलो होतो, आता उजवीकडे जायचंय. गुंज खुर्द, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. आता आपण गोदावरी नदी पार करून जाणार आहोत. पाणी दिसतंय ना रे? हे नदीचं पात्र आहे बरं का. ते बघा पुढे पाणी दिसतंय बघा. अरे बापरे, गाडी सरकायला लागली. ॲडव्हेंचर चालू आहे आज, ॲडव्हेंचर. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. हे बघा, बघून घ्या. हेच नदीचं पात्र त्या झाडांच्या लेवलपर्यंत भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये. एक मिनिट. निसर्गाची लीलाच वेगळी आहे. जिथे पाणी तिथेच जमीन, जिथे जमीन त्याच्यावर पाणी. पाय खाली ठेवूनच चालवावं लागतं. रस्ता आहे का रे? हो हो.
अरे न्यूट्रल आहे. काय 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 इथून जायचंय का? गोदावरीचं पाणी आहे, पोरं खेळतायत. आम्ही रिव्हर क्रॉसिंग, आयुष्यातली पहिली रिव्हर क्रॉसिंग, ते पण दुसऱ्याच्या गाडीवर, ते पण माझी गाडी असताना. ते काय मगर आहे का काय? ओ माय गॉड, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? ते तालुका गुंज, सॉरी तालुका पाथरी, गुंज खुर्द, तिथं आपण दर्शनाला महाप्रसादाला होतो. महाप्रसादाचा लाभ घेतला. आता गोदावरी नदी पार करून डायरेक्ट ते बटन दाबलं बघ त्याने, लाईट चालू झालेत. ते लाल बटन उजवीकडे, हां बंद करते. हां हां लाईट चालू झाले खालचे. ते बॅटरी हे करतात पूर्णच. 55 वॅट आहे ना. चल चल तू चल पुढे. टाटा. याचं स्टार्टर गेले वाटतं. मज्जा मज्जा. ओ हो सो स्टीप. ओ हो दिस इज 70 degrees. It's not 70, it's more than 50. आता इथून सरळ जायचं. What an adventurous day, man. आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. That's why I always expect, prepare for the worst and expect good. Expect the best and prepare for the worst. What to expect the best? Like this. तुम्हाला रिव्हर क्रॉसिंग करायला मिळते. तुमचं मंदिराचं दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं, महाप्रसादाचा लाभ घेतला. दिस इज द बेस्ट थिंग दॅट कुड हॅपन, दॅट कॅन हॅपन. अँड व्हॉट इज द वर्स्ट? इफ सम थंडरस्टॉर्म appears out of nowhere, we have to battle that thunderstorm. The lightning, the hail, the big drops of rains. So that is, we have to prepare mentally. You cannot just prepare it by having some tools and all those things. अरे पाईप फुटलाय. खूपच अविस्मरणीय अनुभव आलेला आहे. शूज भिजलेत पण मजा येते. आता माजलगावला जाईपर्यंत हे वाळलेले असतील. Hey, well, now it's not about better and all those things, but it is better in terms of suspension, ride comfort, tire size, engine performance, and such things. That is what matters when you actually drive in real life conditions, like roads like these and weather like this. Nature kind of makes you forget about all the happenings, all the bad happenings in your life, by introducing such sessions of unexpectedness. मला तर खूप मजा आली. आणि असा अनुभव सारखा येत नाही. जर सारखा यावा तर माणसाने स्वतःच्या गाडीवरती एकटं फिरावं, किंवा मग तुमचा कोणती साथीदार असेल त्याला किंवा तिला सोबत घेऊन फिरा. काय मग कसं वाटलं? मला तर खूप आवडलं. त्याने आपल्याला येडं बनवलं, येड्यात काढलं आपल्याला. नाही तर तू डावीकडून जा. राया राया. असा रस्ता, असं शेत. वा अरे बाप, मजा येते या गाडीवर सुद्धा.
काय व्हायब्रेशन्सच नाही आहे. गाडी बरी आहे का? चढायला व्यवस्थित आहे ना? काय वाटलंच नसेल ना लोड? मला आधी वाटलं ही गाडी मला घेऊन चढते की नाही. अरे काय नाही, आरामात चढली. हिरोच्या सगळ्याच गाड्या भारी आहेत. आणि गावात ह्या असल्याच गाड्या चालतात. पॅशन, सीडी डिलक्स. विजेचा पोल, इलेक्शनचे पोल दोन्ही मोजावे लागतात. पोटात साबुदाण्याची खिचडी, आम्ही त्याला मराठवाड्यात उसळ बोलतो. बहुतेकांना माहीत असेल साबुदाण्याच्या खिचडीला उसळ म्हणतात आणि उसळीला आमच्याकडे साबुदाण्याची खिचडी म्हणतात. आता आम्ही जिथे मुंबईला राहतो तिथे उसळ म्हणजे मटकीचीच उसळ. तुम्ही साबुदाण्याच्या खिचडीला उसळ म्हणाल तर ते नाही समजणार. जसं आम्ही गव्हाच्या चपातीला पोळी, म्हणजे ॲक्च्युली पोळीच म्हणतो आम्ही, पण उदाहरण द्यायच्या नात्याने मी चपाती बोलतो आहे. तर बहुतेकांश लोक चपातीच हा शब्द वापरतात. हां बोल ना, मोठ्यानं बोल ना. हां, आता आपल्याला टोटल किती कमी आहे? बरं 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 बरं. मग रस्ता हा पण पाठ आहे तुला? हे सर्वात कमी पाणी होतं का ह्याच्यापेक्षा कमी जातं? पाणी असल्यावर नाहीच यायचं. चला, समोरून ट्रॅक्टर येतोय, गाडी साईडने घेऊया. वारं काय सुटलेलं असतं ना खरंच यार. ते असलं वारं आम्हाला घेऊन या बरं थोडं समुद्रकाठच्या देशांना, शहरांसाठी. वा 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 वा, मज्जानी लाईफ, मज्जानी लाईफ. अरे वा, अशा रस्त्यात पण चालवायची वेगळीच मजा असते बरं का. मी मुद्दाम म्हणून अँगल खाली धरलाय रस्ता कळायसाठी, नाही तर गाडी कुठं चालली आणि गाडी पूर्ण उछलते. उछल 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 के उछल रही है. अब गाड़ी सीधे चला रहा है नू, तो गाड़ी उठाएगी नू. हाँ, बहुत बढ़िया. हिरो आणि होंडाच्या गाड्यांचा एक वेगळा स्वीट आवाज आहे. शाईनचा तर खूप मस्त येतो. वा वा वा, देवा गजानना दत्तगुरु आशीर्वादाशिवाय, कृपा असल्याशिवाय असं होणारच नाही देवा. असं कुठे होत असते का? मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. इकडचे लोकल लोक हेल्मेट्स नाही घालत, मुळीच नाही घालत. आणि आजकाल गाडी, नवीन गाडी जेव्हा आपण घेतो त्याच्यासोबत 1 का 2 हेल्मेट सरकारने कंपल्सरी केलेलेच आहेत. तर ते आयदर इन्क्लुझिव्ह ऑफ प्राईज असतील किंवा मग एक्सक्लुझिव्ह असतील. तर सांगायचा मुद्दा असा की इथे नवीन गाडी घेणारे लोकंसुद्धा भरपूर आहेत गावात, पण ते हेल्मेट, मिळालेलं हेल्मेट किंवा घेतलेलं हेल्मेट घालत नाहीत अनलेस खूपच गरज आहे. इथं बकरे न्यायला लागलेत. हिंदूच्या लोकांना काय गरज आहे बरं बकऱ्यांची. वा, मी 3 डिजिट वजन असलेला 3 डिजिट 100cc गाडीवर चालवतोय, ते पण 2nd 3rd गिअरवरती, आणि गाडीत चढते मुख्यतः. वा, इथून लेफ्ट गंगा मसला. अरे आता हायवे आहे की. कल्याण 411 ते दाखवलं. हो हो, अरे टॉप गिअर आहे. आता मला युनिकॉर्नची सवय आहे ना, तर 4थ्या गिअरनंतर मी अजून एक बटन दाबायला गिअर पाडायला बघतोय. मला आरशांची सवय, या गाडीला आरसे नाही आहेत. मला मागचं नाही समजत आहे कसं मागून कोण येतं आहे, आणि असं पेरिफेरल विजनने मान थोडीशी फिरवून बघता येतं मागचं. पण हेल्मेट, चष्मा, रुमाल, बॅलाक्लावा हे सगळं घातल्या कारणाने पॅराफेरल विजनमध्ये सगळं भरून गेलेलं आहे माझं, काही दिसत नाही मला.
सॉरी, तो माणूस माझी मदत मागत होता पण मी नाही थांबू शकलो, कारण मला जायचं आहे तिसऱ्या ठिकाणी, त्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी आणि मी आहे पहिल्या ठिकाणी. When you ride 100cc bikes or scooters, then and only then you appreciate what you have is a good machine. I'm talking about the other one, the 150cc. So point being that when such 100cc bikes, motorcycles or scooters can perform this well, imagine how those 150cc segment bikes perform. In all aspects, Unicorn, I think Unicorn is the best, overall best motorcycle in the overall basic 150cc category. It has decent look, not good looks, but it's not about looks or such thing. टोपी उडाली पोराची, टोपी उडाली. टोपी उडाली, गाडी फिरवा. महत्वाचं बोलता बोलता टोपी उडाली. बघू आता माझ्या मोठ्या पोटामुळे मला वाकायला मिळते का. यस यस वी कॅन. आता फिरवा. अरे वा, ST बस येते, तिला जाऊन द्या. हां, तर माझं असं म्हणणं होतं की जर 100cc बाईक्स एवढ्या चांगल्या परफॉर्म करू शकतात तर मग 150cc काही वाईट नाही आहेत. आणि जेव्हा आपण, एक मिनटं जरा टोपी देतो, उलटी घालायला सांग त्याला. महत्त्वाचा मुद्दा आपण बोलत होतो तेवढ्यात बाळाची टोपी पडली, ती आपण परत जाऊन आणून दिली. नाव लेट्स कंटिन्यू विथ आवर टॉपिक. तर जेव्हा 150cc ची बाईक्स तुम्ही ओन करता तर त्याच्यात आय थिंक, इन माय ओपिनियन, इन माय ऑनेस्ट ओपिनियन, 150cc युनिकॉर्न 150 BS4. आता BS6 तर मला तिचा आवाज चेंज झाला आहे, ती थोडी हलकी झाली आहे, पण माझी सर्वात आवडती BS4 आहे. त्या गाडीमध्ये सगळं काही आहे. लुक्स डिसेंट आहे. लुक्स ॲक्च्युली माझ्यासाठी सब्जेक्टिव्ह मॅटर नाही आहे, सब्जेक्टिव्ह मॅटर आहे प्रत्येकासाठी. तर माझा पर्सनल प्रायमरी मॅटर हा लुक्स नाहीच आहे. मला मुख्यतः गाडीचा परफॉर्मन्स, गाडीचा कम्फर्ट हे जास्त महत्त्वाचं वाटतं. मी माझी गाडी पहिल्यांदा दुसऱ्यांदा कोणाला तरी चालवताना पाहतोय रस्त्यावरती, त्यामुळे एक वेगळाच फील येतो, छान वाटते गाडी. कोणतीही गाडी असू दे, तुमची 200cc 300 400cc पर्यंतच्या गाड्यांसाठी आफ्टर एव्हरी 70 to 100 किलोमीटर्सनं, आफ्टर नॉनस्टॉप रायडिंग ऑफ 70 to 100 किलोमीटर्स, तुम्ही एक 10-15 मिनटाचा ब्रेक घ्याच, कारण तो चांगला असतो तुमच्या बॉडीसाठी आणि बाईकसाठी सुद्धा. आता मी 50च्या स्पीडने क्रूज करतो आहे आरामात, काही गरज नाही घाईची. काही माजलगाव जवळच आलेलं आहे, 19 किलोमीटर आहे फक्त, अर्ध्या तासात पोहोचू आपण. आणि हा तर नॅशनल हायवे, त्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. तिच्यामध्ये बेसिक फंक्शन्स आहेत युनिकॉर्नमध्ये, सगळ्या गोष्टी काम करतात. लाईट तिचा डिसेंट आहे, ब्रेकिंग परफॉर्मन्स डिसेंट आहे. ओव्हरऑल डिसेंट गाडी आहे ती, तिच्यासारखी गाडीच नाही आहे कोणती. पल्सर 150 होती पण ती आता बजाजने बंद केली आहे. ती ह्याच्यापेक्षाही जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड होती, ओरिएंटेडच म्हणावं लागेल, कारण तिची पॉवर हिच्यापेक्षा खूप आहे. माझी युनिकॉर्न 12.3 ब्रेक हॉर्स पॉवरची आहे, पल्सर 15.6 15.7ची होती, 14चा टॉर्क होता. हिचा टॉर्क 14चा आहे, ह्याची पॉवर 12ची आहे, 12-12.5ची पॉवर आहे. रघुप्रयाग पेट्रोलियम, मोठेवाडी हा येतानाचाच रस्ता आहे माझा. संभाजीनगर ते परभणीला येतानाचा रस्ता जो आहे तोच आहे हा. छोटेवाडी, आधी मोठेवाडी गेला, आता छोटेवाडी आला. हां, तर येऊन मुद्दा आपला राहून जातो. आय लाईक टू कीप दिस व्हिडिओज ॲज रॉ ॲज पॉसिबल. रेस्ट्रिक्शन एंड्स. सिटी डॉन, हुडी बाबा सिटी डॉन, हुडी बाबा सिटी डॉन. ह्या गाड्या 50-60 मस्त चालतात. हां, आता थोड्या व्हायब्रेशन्स आल्या आहेत, पण तेही फक्त डाव्या पायात, उजव्या पायाला अजून काही जाणवत नाही आहे. ॲक्च्युली माझे बूट भिजलेत म्हणून कदाचित जाणवत नसेल. तर त्याचा काय संबंध,
आहे का नाही? पण एक गोष्ट आहे, थोडीशी ऑफरोडिंग करायची आहे, थोडेसे चढ चढायचे आहेत, थोडासा बेकार रस्ता आहे, गाडीवरती लोड आहे, 2 जणं बसलेत, 3 जणं बसलेत, सामान आहे, एकटा माणूस आहे, सामान आहे. तर त्यासाठी कमीत कमी 150cc बाईक असणं माझ्या हिशोबाने गरजेचं आहे. कारण तुमचं वजन पण त्यात गृहीत धरावं लागतं. समोरून येणारा वारा तुमच्या गाडीला लेफ्ट राईट सरकवत बसतो. आता ही खूप हलकी गाडी आहे, ही पूर्ण लेफ्ट राईट चालली आहे, कॅमेरामध्ये नाही समजत आहे. पण मी एवढा 3 किलो असलेला सुद्धा माणूस इकडे तिकडे गाडीसोबत सरकत चाललो आहे. इथे शेत पहा, इथे हिरवं आहे, सॉरी इथे पिवळं आहे, इथे हिरवं ऊस आहे. ह्या गाडीची सीट थोडी नॅरो आहे, वाईड नाही आहे. त्यामुळे मोठ्या माणसांसाठी म्हणजे मोठ्या साईजवाल्या जणांसाठी ही सीट थोडी नॅरो आहे, तर थोडं अनकम्फर्ट होऊ शकतो. अजून तरी मला काय वाटत नाही आहे, पण लगेच पायामधली गॅप वाढली माझ्या. सीट रुंद असली की पाय सीटला चिकटून राहतात. पेट्रोल आपलं भरपूर आहे, लालमध्ये आलेलं आहे. आरसा असणं खूप गरजेचं आहे बाबा, आरसा पाहिजे. येस, एकदम माहोल बनेला आहे. आडगाव पाईप ठेवलेले सिमेंटचे. कल्याण नगर. गणपती खूप स्पीड ब्रेकर आला आहे. 3, 2, 1 सिम्पल, ॲज सिम्पल ॲज दॅट. सहाया ज्यूस सेंटर. कल्याण नगर नावाचं गाव आहे ॲक्च्युली. हे बस स्टॉप आहे इथला. बस थांबा नाम आहे का क्रिया आहे, म्हणजे करायला सांगते. थांबा म्हणते का बस थांबते इथे. जमलं का? ओके राया, ओके. हायवेवरती असं पॅरलल चालणं बरोबर नाही आहे, त्यामुळे त्यांच्या मागेच मी चालत राहीन. पॅरलल तिथे चालावं जिथे हायवे नाही आहे. शहरामधला गावांमधल्या रस्त्यावर तुम्ही पॅरलल चालू शकता एका बाजूला, पण रस्ता अडवणे झालं ते. हायवेवरती रस्ता अडवणं चांगलं नाही आहे. मागून येणारी गाडी ती तुमच्यामुळे स्लो होते आणि समोरून येणारी गाडी ओव्हरटेक करता राहते. सगळाच गुडघा भरून जातो. 65 चिकन 65ची स्पीड ठेवायला सांगितली त्याने. चिकन 65, पनीर 65, 555. आम्ही 5x5 मध्ये राहू. काय बोलतो? आम्ही 5x5 मध्ये राहू. आम्ही 5x5 मध्ये राहू बरं का. आम्ही 5x5 मध्ये राहू. असं थोडं असतं होय. Wow, what is the weather like? What is the weather like? What is the weather like? Like, you know, like, hit the like button, hit the subscribe button, and let's get a laugh, baby. सिद्धेश्वर नगर. पाय ठेवायचं कसं आहे? पाय ठेवायचं वाकडे वाटतं इथं. पिटी 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 पिटी. पटक 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 पटक
टक तडा तड टक 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 तडा तड टक तडा तड टक तड. हो 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 हो. एक ट्रॅक्टर येतोय आणि समोरून एक निळ्या रंगाची एस टी बीड परभणी जाणारी गाडी काळा धूर सोडत निळ्या रंगाची बस. कल्याण 400. 11 मिनटं झाले म्हणजे आम्हाला. आता 7-8 किलोमीटरच बाकी आहेत माजलगावसाठी. सोमठाणा. प्रवासाच्या सुरुवातीतच एनर्जी असते, नंतर काही बोलावंच वाटत नाही. 12 तासाच्या ट्रेन प्रवासामध्ये सुद्धा पहिले 2-3 तासच खूप एनर्जीमध्ये जातात, नंतर सगळे आपापल्या कामाला लागतात. माझंही तसंच होतं. पहिला अर्धा 1 तास बोलतो, नंतर पुढचे 6 तास गप्प बसून जातात. अरे पाय घसरतो या फूट रेस्टवरून. अशा ठिकाणी टोर्नाडो पाहायला किती मस्त वाटेल. देव करो येऊ नये, देव ना करो येवो. पण अशा मोकळ्या ठिकाणी US मध्ये खूप टोर्नेडोज येतात. टोर्नेडो हे जमिनीवरचं चक्रीवादळ असतं. खूप जोराचं वारं असतं, त्याच्या रस्त्यात जे असेल ते उपटून घेऊन जातं. घळाटवाडी. गावातल्या लोकांना फार हाऊस असते बरं का बुलेटची. अरे बुलेट, प्रत्येकाकडे बुलेट असते. खायचे प्यायचे वांदे असतील पण बुलेट असली पाहिजे. नाही जरुरी नाही आहे खायचे प्यायचे वांदे असावेत मगच बुलेट येते असं नाही आहे. HF डिलक्स खूप दिसतात गावामध्ये. मी त्याला CD डिलक्स बोललो मी. सॉरी HF डिलक्स आहे ही. CD डिलक्स तर कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीची गाडी आहे. काय चालला तिकडून. माजलगाव उजवीकडे, तेलगाव डावीकडे. तेलगाव, माजलगाव, गढी, अहमदनगर. आता येथून उजवीकडे उजवा इंडिकेटर दिलेला आहे. उजवा हातही दाखवलेला आहे. कोणाला? ज्योतिषाला. माझ्या या जोक्समुळेच लोक दुरावतात माझ्यापासून. माजलगाव किती आहे पण? गढी राम मा 211 55 श्री क्षेत्र भगवानगड. आता माजलगाव गावात आलेलो आहोत. हॉटेल सागर. घेणे टी हाऊस. टी घेणा प्रकार. काय हा ट्यूब घेणा प्रकार? सिंदफणा नदीचा बोर्ड आहे हा. पात्र वाढलेलं असावं. आम्ही जसं गोदावरी पार करून आलो तसं. नाही भरलेलं आहे. गटाराचं सारखं पाणी का होईना पण भरलेलं आहे. बऱ्यापैकी भरलेलं आहे. ह्याच नदीला जुलै-ऑगस्टमध्ये काय ऊत येतो, या ब्रिजच्या लेवलला पाणी येतं. ब्रिजच्या लेवलला लोक इथं थांबू पण शकत नाहीत. डावीकडे गढी, सरळ माजलगाव. ॲक्च्युली हाच तो डावीकडचा माजलगाव बायपास. इथून माजलगाव बायपास होतो. इंडिकेटर